अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी राज्यभरातील विविध आदिवासी समाज बांधव या ठिकाणी आपल्या न्याय आणि हक्कासाठी नवीन संघटनेची घोषणा या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी जळगावात उपस्थित झालेले आहे। हक्क नसेल तर लढा असेल, न्यायासाठी संघर्ष असेल, अशा विविध घोषवाक्यांच्या उपस्थितीमध्ये घोषवाक्यांच्या नावाखाली हा जिल्हास्तरीय नव्हे तर अख्ख्या राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी आदिवासी भारतीय अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने या ठिकाणी हा राज्यस्तरीय मेळावा पार पडलेला आहे। आणि या संपूर्ण मेळाव्याचं विश्लेषण करण्यासाठी आदिवासी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे मुकेश साळुंके सर। मुकेश जी, काय सांगाल, आज राज्यस्तरीय मेळावा या ठिकाणी जळगावात पार पडलेला आहे। आदिवासी समाजावरती न्याय हक्कासाठी हा लढा तुमचा या ठिकाणी दिसून आलेला आहे, काय प्रतिक्रिया काय असणार आहे? सर, आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व आदिवासी समाज बांधव इथे एकत्र झालेले आहे। आदिवासी ही संघटना काढण्याचं एकच उद्दिष्ट आहे, जे आज महाराष्ट्रभर पूर्ण भारत देशभर ज्या आदिवासींवर जे अत्याचार होत आहे, जे आमच्या आरक्षणामध्ये जे घुसखोरी होते, जे आमच्यावर जे छोट्या मोठ्या योजना आमच्यापर्यंत येत नाहीये, आमचे घरकुलचे विषय असतील, आमचे शमशानभूमीचे विषय असतील, असे जनून प्रश्न आज असंख्य आमच्या पुढे येऊन टपकलेले, आमचे शिक्षणाचे विषय असतील, आजपर्यंत आम्हाला चांगल्या पद्धतीने कोणत्याच काही गोष्टी आमच्यापर्यंत येत नाही आहे। त्यासाठी ह्या संघटनेचा एकच हेतू आहे किंवा महाराष्ट्रातील तमाम आदिवासी समाज बांधवांमधील जे छोटे मोठ्या संघटना असतील, जे छोटे मोठे घटक असतील, जे छोटे मोठे संस्था असतील, ते सगळे मिळून आज आपण इथे घोषणा करण्यात आलेली आहे की अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना असे या संघटनेचं नाव आपण घोषणा केलेली आहे। आणि याच्या मार्फत असंख्य आदिवासी समाजाचे प्रश्न घेऊन आपण प्रशासनापुढे लढणार आहे आणि हे समाजाला कसा न्याय मिळेल त्याच्यावर आपण हे काम करणार आहे। आणि तसं आमचे आज जे आदिवासींचे ज्या मूलभूत गरजा आहे त्या आमच्या समाजापर्यंत कशा पोहोचवतील, आमच्या पोरांचं शिक्षण कसं मार्गी लागेल, याच्यावर ही संघटना काम करणार आहे। आणि त्याच्यासाठी आज आदिवासींसाठी न्याय हक्कासाठी लढणारी संघटना ही खानदेशामध्ये याची घोषणा करत आहे, अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना। आणि हे क्रांतीची ज्योत या पुऱ्या भारत देशामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाला ह्या क्रांतीच्या ज्योतीच्या हिशोबाने न्याय मिळल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आज विचार करा, आज आमच्यावर किती मोठे अत्याचार होत आहे, आज आमचं आरक्षण कसं हिरावून जात आहे। फक्त नावापुरती योजना आलेल्या आहेत, नावापुरती पेपरवर या योजना राबवल्या जातात, परंतु तळागाळापर्यंत आजही आमच्या लोकांपर्यंत त्या योजना जात नाही। अहो, घर तर द्या सोडून, आज आम्ही कधी मेले तर आमच्यासाठी म्हणजे भूमी सुद्धा नाही आहे। आमच्या ज्या परंपरा आहे त्या परंपरा जपण्यासाठी सुद्धा आम्हाला आज काय कष्ट करावं लागतंय ते आम्हालाच माहिती आहे। राजकीय पक्ष येतात, मोठमोठे आश्वासन देतात, मोठमोठ्या घोषणा करतात, परंतु समाजाच्या पदरात काहीच पडत नाही। आणि काय झालेलं आहे, महाराष्ट्रातनी पुऱ्या भारत देशामध्ये आमचा समाज बांधव या सगळीकडे विखरून गेलेला आहे। कोणी बोलतो ह्या पक्षाचा, कोणी बोलतो त्या पक्षाचा, मी याचा, मी त्याचा, त्याच्यामध्ये समाजाचा पूर्ण सत्यानाश होत आहे। परंतु याच्या पुढे आता असं होणार नाही। समाजालाही कळायला लागलेला आहे की बाबा आज कधी आपल्या समाजाच्या पाठीमागे कोणी राजकीय पक्ष कधी चांगल्या पद्धतीने उभा राहत कधी नसेल तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये समाज आणि समाजाची संघटना त्यांना राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि गप्प बसणार नाही। त्यासाठी संघटना आणि या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व एकदम जोमाने आणि जोशाने याच्या पुढे कामाला लागणार आहेत। समाजाच्या कोणत्याही अडीअडचणी असतील 100% याच्या संघटनेच्या मार्फत त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। ताई, तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी राज्यस्तरीय मेळावा पार पडला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जर बघतो तर अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटना म्हणजे महाराष्ट्रभरातील इतर संघटना मिळून आज एक स्थापना करण्यात आलेली आहे। भविष्यात महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार असतील किंवा समाजासाठी हिताचा लढा जो लढण्याचा काम या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे, कसं बघता तुम्ही या संघटनेकडे? मला ही संघटनेमध्ये ना सर, आमच्या जे समाज आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, तेच आम्हाला पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे। कारण की आमच्या महिला सुरक्षित नाहीये, आमचे लहान मुलं सुरक्षित नाहीये। आता काही पण आश्रमशाळा असो सांगता एवढं आलेलं आहे, पण तेवढं काही भेटत नाही। काही पण योजना असतात काही माहिती राहत नाही। तर आमच्या भिलांना म्हणजे आदिवासींना सर्व माहितीगिरी, सर्व न्याय मिळाला पाहिजे बा, यासाठी आम्ही ह्या भावांसोबत आहेत। निश्चितच आपण बघतोय तर विविध ज्या समाज बांधवांच्या समस्या आहेत त्यासाठीचा हा लढा या ठिकाणी आज पेरण्यात आलेला आहे। त्याची सुरुवात महाराष्ट्राची जळगाव येथून झालेली आहे। मुकेश साळुंके सरांच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली। संपूर्ण समाज बांधवांना जर बघितलं तर एकत्रीकरणाचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि एक मोठा लढा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। कसं बघता, काय प्रतिक्रिया? आज अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेची स्थापना
व घोषणा आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मुकेश भाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून ते सामाजिक चळवळीत आहेत आणि त्यांचा उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वच आदिवासी समाज एकजूट होऊन ही संघर्षाची ज्योत पेटवायची. आजही आदिवासी समाजाचे महाराष्ट्रात 25 आदिवासी आमदार आहे व 4 आदिवासी खासदार आहे. या सर्व आमदार खासदारांनी आदिवासी समाजाकडे पाठ फिरवली. म्हणून येत्या काळामध्ये आदिवासी समाजाच्या ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या सोडविण्याचा मुकेश भाऊंचा हा उद्देश आहे. आजही आदिवासी समाजाच्या माता भगिनींवर महाराष्ट्रामध्ये मोठे अन्याय अत्याचार होत आहे, हत्याकांड होत आहे. या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या मुकेश भाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना महाराष्ट्रभर कार्यरत करणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल हाही उद्देश आहे. आजही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून हजारो करोड रुपयाचं बजेट भेटतं, पण ते आमच्या सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला पाहिजे हा मुकेश भाऊंचा उद्देश आहे. येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील 358 तालुके व 36 जिल्हे आणि हजारो खेड्यांमध्ये आमच्या संघटनेचं जाळं पसरून गाव वाड्या वस्त्यापर्यंत ही संघटना मजबूत करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा हा मुख्य आमचा उद्देश राहील. भविष्य काळात कुठलाही राजकीय पक्ष आमच्या समाजाला जर न्याय नाही दिला, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, मोर्चे करू आणि शासनाला या माध्यमातून आम्ही इशारा देतो की आमच्या समाजाची दखल घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, आजही आदिवासी समाज अन्न वस्त्र निवारा या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येत्या काळात आमच्या समाज बांधवांना न्याय हक्क अधिकार मिळाला पाहिजे. आजही वन जमिनीचे पट्टे मिळत नाही. आमचा समाज वर्षानुवर्षापासून खूप मोठ्या गोष्टींपासून दुर्लक्ष झालंय. म्हणून येत्या काळामध्ये या समाजाला न्याय देण्याचा आमचा उद्देश राहील. महाराष्ट्रातील सर्व तालुके आणि जिल्ह्यामध्ये आम्ही संघटनेचा विस्तार करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर, तुम्ही कसं बघता न्याय हक्कासाठी आदिवासींच्या या संपूर्ण न्याय हक्कासाठीचा हा लढा या ठिकाणी राज्यस्तरीय उभा करण्यात आलेला आहे, कसं बघता, काय प्रतिक्रिया? आज की आदिवासी समाजावर फार अन्याय अत्याचार होत आहेत. विद्यार्थी असो किंवा महिला असो किंवा आदिवासी समाज असो, हा दऱ्यांखोऱ्यांमध्ये राहतो आणि जे दुर्लक्षित जीवन आहे तो जगत आहे. परंतु आजच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले, परंतु अजूनही आदिवासी समाजाला जो न्याय दिला गेला पाहिजे होता तो मिळाला नाही. म्हणून आज या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी क्रांती संघटनेच्या माध्यमातून, मुकेश भाऊ साळुंखेच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या शासनासमोर मांडणार आहोत आणि त्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र येऊन मुकेश भाऊच्या पाठीशी राहून आपल्या सर्व समाजाला न्याय व हक्क मिळवण्यासाठी ही संघटना कार्य करणार आहे. निश्चितच न्याय हक्क मिळण्यासाठी ही संघटना आता पुढे भविष्यात कार्य करणार आहे. आज मोठी क्रांतीची ज्योत जळगावातून पेरण्यात आलेली, संपूर्ण राज्यस्तरीय समाज बांधव एकत्र येऊन आज संघटनेची या ठिकाणी स्थापना झालेली. संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंखे याच्या उपस्थितीत कसं बघता, एक महिलांना न्याय मिळेल आदिवासी संघटनेत? नक्कीच मिळेल न्याय. त्याच्यासाठी आमचा हा जो आहे उद्देश तोच आहे. तर जास्तीत जास्त आमचा समाज एकत्र यायला पाहिजे. एकत्र आला तरच आम्ही लोकांना न्याय देऊ शकतो, महिलांना न्याय देऊ शकतो. बाकी लोकांवरच आता लोक एकत्र येत नाही, आमचे लोक एकत्र येत नाही. आमची एकच विनंती आहे, लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आणि आम्ही सगळ्याच गोष्टी आम्हाला आता करायच्या आहेत, संघटनेमध्ये राहून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण लोक आम्हाला साथ देत नाही. आमचा एकच निराश आमची एकच हे, लोक आम्हाला सपोर्ट करत नाही. बाकी बस दुसरं काही नाही. ताई, तुम्ही कसं बघता आज संघटनेची स्थापना करण्यात आली आहे? आज संघटनेची स्थापना केली त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. पण याच्या पुढे आम्ही स्वतःहून आदिवासी लोकांना आपली योजना वगैरे काय आहे ते सगळं आम्ही सांगणार आहोत आणि एकत्रित करण्यासाठी आम्ही त्यांना स्वतःहून आधी मदत करूया, तेव्हा त्यांना वाटेल की क्रांती आपल्यासाठी मदत करताय भारतीय समाज म्हणून. आधी आम्ही वरच्या पाऊल उचलू. निश्चितच या होत्या महिला वर्ग असतील किंवा या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया की आदिवासी संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील महिला असतील किंवा तरुण वर्ग असतील किंवा समाज बांधव एकत्र करून न्याय आणि हक्कासाठी शासन दरबारी विविध जे प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्याचं काम या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं रोपटं आज या राज्यस्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून पार पडलेलं आहे. आणि या आदिवासी क्रांती संघटनेची स्थापना आज जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सभागृहातून क्रांतीची ज्योत या ठिकाणी पेटवण्याचं काम आज संपूर्ण आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.